आमच्या आडेपार परिवाराच्या विनंतीस मान देऊन एवढा वेळ आपल्यासाठी दिलेला आहे आणि ते निश्चितच चांगल्या कामासाठी चांगल्या समाजासाठी ते वेळ आवर्जून करतात। त्यामुळे त्यांचं आडेपार परिवार आमच्या दत्तात्रय गल्लीतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन। मागच्या 8 वर्षापूर्वी इलेक्शन झालं ते आमचे बंधू इलेक्शन मध्ये उभा राहणार, फक्त इलेक्शन मध्ये उभा राहणार जनसेवक म्हणून निर्मिती करायची होती। आम्ही आमच्या परिवारातर्फे एक तरी जनसेवक म्हणून गावची सेवा करण्यासाठी आम्ही तयार केलेले आणि विनोद आडेवार असे सेवक आहेत ना ते फक्त जनसेवक म्हणून काम करतात। नगरसेवक फक्त नावापुरता आहे। नगरसेवक ही पद का करत आहे कारण प्रत्येक गावचा गरीब गरजूला ते कोणत्या तरी पदाकडे येऊन विनंती करतो, त्यामुळे कोणतंही पद लागतं, त्यामुळे त्याला त्याची गरज वाटली आणि आपण मागच्या इलेक्शन मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलो। पण हे करतानाच आमची संकल्पना होती की बाबा समाजकार्य खूप महत्वाचं आहे। समाजकार्य करते वेळेस आपल्या गल्लीत आपल्या घरात कशा कशाची गरज आहे, काय अडचणी आहे याचा पाठपुरावा करणं आणि त्या अडचणी दूर करणं ह्या एका जनसेवकाचं काम आहे। आणि जनसेवक म्हणून विनोद आडेवार आमचं सर वार्ड हा अत्यंत गरीब आणि प्रत्येकाने अगदी मानलेला हा वार्ड आहे आणि या वार्डात निश्चितच एका रुग्णवाहिकेची गरज निर्माण झाली आणि प्रत्येक जण सांगत होते की बाबा आपल्याला रुग्णवाहिका मिळत नाही, त्यामुळे गोरगरिबांचे हाल होतात। असं एकदा आमच्या मित्रांनी योगेशने नमूद केलं आणि तेव्हाच म्हणले की आपण गोरगरिबांसाठी रुग्णवाहिका आपण करूया आमच्या वडिलांच्या पक्षात। संकल्पना झाली, एका महिन्याच्या आत ती साकार झाली। आमच्या पूर्ण वार्डाच्या मित्रांच्या काळजीपोटी हा निर्णय झालेला आहे आणि तसेच बाळाजीराव पाटील खतगावकरांना पण मी सांगू इच्छितो पुढील काळात असे नवीन नवीन उपक्रम गरजू लोकांसाठी सेवेसाठी नेहमीच आमचा आडेवार परिवार आणि दत्तात्रय गल्ली तत्पर आहे। प्रत्येक गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा मानस आहे। मागच्या आम्ही 3 वर्षापूर्वी एक रिहॅबिलिटेशन सेंटर आणि पंचकर्म सेंटर पण टाकलेले, पण मला ही खंत वाटते की एवढं मोठं चांगलं सेंटर आहे पंचकर्म सेंटर आम्ही केळई मसाज बोललेला आहे किंवा आमच्या प्रत्येक गरजू लोकांचे इलाज त्या सेंटर मध्ये फ्री व्हायला पाहिजे। कारण अल्पशा दरात किंवा फ्री आम्ही पॅरालिसिस ट्रीटमेंट करून घेतोय, पण मला वाटतं काहीतरी थोडीफार खंत वाटते इथले डॉक्टर लोकांनी पण त्यांना प्रमोट करून गरजू लोकांना तिथपर्यंत पाठवायला पाहिजे। जे पॅरालिसिस पेशंट आहेत ते फिजिओथेरपी करायचे असतील किंवा रिहॅबिलिटेशन असेल कोणत्या पेशंटचं तर निश्चितच सर्वांनी गोरगरीब जनतेस त्या आपल्या सेंटरचा लाभ घेतला तर मला उलट आनंद वाटेल। मी प्रत्येक आमच्या टीम मेंबरला सांगतो जे आमच्या जिम मध्ये काम करतात किंवा फिजिओथेरपीचं काम करतात त्यांना माझं एकच मोटिवेशन असतं, तुम्ही जास्तीत जास्त पेशंटला सर्व्हिस द्या। जेवढे जास्तीत जास्त पेशंटला सर्व्हिस दिले तेवढे जास्तीत जास्त पेशंटचा फीडबॅक मला दिला तुमचे इम्प्लिमेंट त्याच्यावर होईल। प्रत्येक रुग्णाची सेवा ही जनसेवा आहे आणि मी माझ्या काम मेंबरला सांगतो किंवा प्रत्येकाने जास्तीत जास्त रुग्णापर्यंत पोहोचवायला तुम्ही मार्केटिंग ब्रँडिंग करायला हवं किंवा आणखी मी आमचे बरेचसे टीम मेंबर त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही। मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांना आमच्या गावाच्या प्रतिष्ठित नागरिकांना सांगू इच्छितो की प्रत्येकाने जे पंचकर्म सेंटर असो रिहॅबिलिटेशन सेंटर असो किंवा आमचं जिम असो प्रत्येकाच्या गोरगरिबांना फ्री सर्व्हिस देण्यासाठी उपक्रम राबवलेला आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या पॅरालिसिस पेशंटला आपल्या सेंटरपर्यंत फक्त नंबर देऊन पाठवा, त्याचा इलाज आमच्या विनोदांना आणि मोफत केला जाईल। आणखी पण पुढं बरेचसे काही चांगले उपक्रम करायचे आहेत आमच्या सर्व डॉक्टरांचे मार्गदर्शन लागणारच आहे। विनोदांना तुमच्या मार्गदर्शनाच्या ते सर्व चांगले कामं करायची इच्छा आहे। प्रत्येकाचे सजेशन मार्गदर्शन विनोदांपर्यंत पोहोचवा। काही चांगले कार्यक्रम असतील तर निश्चितच तुमच्या मार्गदर्शनाने ते अंमलात आणण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि वेळात साहेबांनी ह्या कार्यक्रमासाठी आले त्यामुळे
आणि आमच्या मान्यवर सर्व डॉक्टर परिवाराचं मान्यवर प्रतिष्ठित नागरिकांचं धन्यवाद अभिनंदन